जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची बैलगाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे। बाणेगावच्या वेशीवर मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होताच तरुणांनी लेझिमवर ठेका धरत जंगी स्वागत केले। यावेळी गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत सजवलेल्या बैलगाडीतून मनोज जरांगे पाटील यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी महिलांनीही टाळ मृदुंगाच्या गजरात फुगडी खेळत जरांगे पाटील यांचे जोरदार स्वागत केले। शाळकरी विद्यार्थ्यांनी देखील रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करत जरांगे पाटलांचे घनसावंगी तालुक्यातील बाणेगाव येथे जंगी स्वागत केले। यावेळी बोलताना आरक्षण दिलं नाही तर सरकारला अपेक्षित नसेल इतक्या मोठ्या संख्येने मराठा मुंबईच्या दिशेने धडक मारेल आणि मराठे काय आहेत हे महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारत देशाला कळेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिला आहे। बंद करतो कधी सणा नाही सणा त्याला काही दोन चार दिवस झालं बोला ना इतकं पागलपणा। अरे आपण मंत्री आहे, आपण कायद्याची मर्यादा पाळली पाहिजे, आपण जातीवाद नाही केला पाहिजे। इकडं आला आणि इकडे येऊन म्हणतो कोयते कुऱ्हाडी काठ्या पायपूर म्हणा मी काही शान आहे का मा पाय पडायची भरपूर आणखी नाही आलं या म्हणलं पाय पडायला एवढं सोपं का नाही आग्या मोळ थोडी का तुला मराठीत कोकण भूषण कोकण बाहेर कळत नाही का आंबडला आलं एक दिवस मला म्हणते ते 5वी शिकलेले काय सांगावं मला आता मी 5वी शिकलेलो आहे पण तुला माहिती का सरकारने 3 दिवस लागते मी किती शिकलेलं आहे बाबा 3 ते म्हणले सगळ्या प्रश्नाचं उत्तर देते 12वी शिकल्यातच नाही म्हणजे जास्त शिकलेली 3 दिवस बेजार होतो आणि म्हणतो 5वी शिकले बरं मी 5वी शिकल्या तो मान्य नाही मी 5वी शिकलेला असून आरक्षण निर्णयाच्या टप्प्यात आणलं नाही आणलं आणि मग तू जर एवढा हुशार होता तर तू जेलला गेलाच तिथं जातो बाबांना मागा लागलं पुढं सरकार बाबाच मागा लागलं पहिल्यापासून जवळ चाललं म्हणून म्हणतो मी एकदा ऐकलं 2दा ऐकलं 3दा ऐकलं मग आता तरी करतो कार्यक्रम म्हणजे पोटाला कार्यक्रम सारखा बाबा त्याला मी सांगितलं तू गोरगरिबाचा खात जाऊ नको मग जेलला जायची वेळ तो गोरगरिबाचा खातून जातो त्याला फक्त समजलंय मायबाप मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला हे त्याला पक्क कळालं म्हणून ते जातीवाद करायला परंतु ओबीसी बांधव इतका हुशार आहे त्याने वय केलं तो राजकारणी माणूस तो याचा स्वार्थ सोडून बोलू शकत नाही याच्या फायद्यासाठी हे आपल्याला भांडण लावायला लागलाय। जर मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर गावखेड्यातला ओबीसी बांधवात दाखवून मराठ्यांना गोरगरिबांना आरक्षण दिलं पाहिजे कारण त्याच्या नोंदी सापडल्या आपल्या नेत्यांना आता गप्प बसावं असं सामान्य ओबीसी बांधवाचं म्हणणं आहे। आपलं गावखेड्यातल्या ओबीसी बांधवात आणि सामान्य मराठा बांधवात इतकं प्रेम आहे आताही आजही लग्न जर असलं ना एका कोणत्याच वाड्यात दोघं व्यस्त ओबीसी पण आणि मराठा आहेत का नाही तुमच्याकडे नाही वाढली मग काहीतरी मनाना नसते बसला जर एखाद्याची मोटर जळाली तर मराठ्याचा असं जेव्हा ओबीसी असं तेव्हा तो कुठलं पीक जळून नको देऊ आपले मोटर सुरू कर आणि तुला चिकाला पाणी इतकं प्रेम आहे एकमेकावर। आपण घराची चावी कोणाकडेच देत नाही कोणाकडेच आपल्या घरातल्या माणसाकडे सुद्धा देत नाही परंतु जर यांना शेताकडे जायचं असलं पोरं जर शाळेत गेलेले असले तर आपले माणसं शेजाऱ्याजवळ शावी भेटतात मग तो ओबीसीचा असला तरी आणि त्याला सांगतात पोरं आल्यावर त्याला शावी इतका विश्वास आताही गावखेड्यात येत ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर पुढे लग्नात चालले ना मोटरसायकलवर आताही 50-50 पेट्रोल दोघं टाकीच्या गाडी पण लग्नात जायचं त्याने जर आजच्या अपघाताचा उद्या ते पाहिजे आणि त्याने पाहिजे आज घेऊ पाहिजे
आणि जर त्यांनी आजच्या पाहिजेला उद्या जर त्यांनी नाही पाहिजे तर कथा कट घोडेला विचार त्या कारणाला इतकं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. मग तू एक दिवसात आला ना आमचं वाटलं कोण करायला आमच्यात ओबीसी बांधवात आणि मराठ्यात तू कशामुळं नाराजी पसरायला लागला आणि आमचा दुरावा निर्माण करायला लागला. ओबीसी बांधवांनी हे सुद्धा समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण सामान्य ओबीसी बांधवाला 12 जाती आहेत ओबीसीतल्या त्यांना देव खाऊ देत नाही. आत्ताही तेच माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं 12 बलुतेदारांना हा खाऊ देत नाही. आमचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे. तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या. आपण त्याला पाठिंबा पण द्या. धनगर बांधवांचं आरक्षण हे जयंती म्हणलं त्यांच्या आरक्षणाला आपल्यामुळे लढायचं. आपल्या गैरसमज संभ्रम निर्माण नाही होऊ दे. कारण आपल्या पोरांना वाचवायला कोणी नाही येणार. आपले पोरं आपल्यालाच वाचवायला लागणार. कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांच्या आयुष्याचा प्रश्न, इथं महाराष्ट्रातल्या 5 ते 6 करोड मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न. इथं ना तुमचा फायदा आहे ना माझा. इथं महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांचा फायदा आहे म्हणून आपल्याला एकजुटीनं लढायचं आहे. इथं जर कोणाचा एक जणाचं हित असतं तर तुम्ही नसते आले तरी चाललं असतं. परंतु इथं महाराष्ट्रातल्या सगळ्याच पोरांचं हित आहे म्हणून आपल्याला एक जीवानं सगळ्याला लढायचं. ही लढाई आपण आता जिंकत आणली आता तो का आपण. कारण तुम्ही जर काम नाही केलं तर आपले लेकरं मोठे होणार नाही. त्याच्यामुळे काम करावं लागणार आहे. तसं या आरक्षणाची जनजागृती केल्यामुळे तुमचेच पोरं मोठे होणार आहेत. एवढंच सांगायचंय फक्त. आरक्षण घेऊन तर आपण सुद्धा ताकदीनं महिलांनी शांततेत लढायचं. आपण सुद्धा आपली माता माऊलीची ताकद दाखवायची. आपण एकजूट करू महिलांची महाराष्ट्रभर गावागावात खेड्यात तालुक्यात जिल्ह्यात एवढंच म्हणायचं. याच्यात काय लाज आहे. तरी काही महिला म्हणतात लाजून वाटून तुला काय करते मग आता करतच मग आता आम्ही काम. पण मग एक प्रश्नाचं उत्तर दे आली तेव्हा चिरू भरायला मग कसं दिल्ली दिली कॉन्ट्रॅक्ट घेऊन पळत पतंग हा नारळी कशी बया कबशी बरोबर हा मग कसं सांगायची. मग तो तीर मोठा होतो तो कोणत्या तरी साहेबाचा असतो. ते दोघच मोठे होणार. त्याला एखादा ते साहेब गटार गुटार नाली फिरी देत ते साहेब मोठा होणार. साहेब तो तीर मोठा होणार. तो या पोराचा तो उस तोडायला पाठवतो. आपल्या लेकरा सुद्धा विचार करा. मी म्हणत होतो राजकारण करू नका पण आता आधी आरक्षण मग बाकीचा श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यापर्यंत सगळ्यांना आरक्षण लागतं. सगळ्यांचा पैसा शिक्षणात वाचणारे सगळ्यांचे पोरं आयुष्याचे अधिकारी बनणार. त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण पाहिजे. सध्या सगळ्यांनी सगळे कामं सोडायचे आणि 20 तारखेच्या निवेदनाला लागायचे. महिलांनी जास्त करून तुम्हाला 2 कामं सांगतो आणि आता मी थांबतो. 20 तारखेला आपले महाराष्ट्रातले करोडोच्या संख्येनं पोरं मुंबईकडे चालले. ती लेकरं तुमचं जाणार नसलं तरी त्याला तुमचंच बघा. कारण ते या महाराष्ट्रातल्या लेकरांना मोठं करण्यासाठी तो घराच्या बाहेर पाडला. त्याला दुसऱ्याचं समजू नका. तुमच्या गावातून जे पोरं जाणार आहेत जे नाही सगळ्या गावात सगळे जे म्हणल्यावर तुम्ही सततच निघाला आणि नक्की येणार आहेत ना. नाही तर आता हा म्हणायचं नाही मी जायचे एका ठेसायचे मला तिकडे सगळेजण तुम्ही सगळेजण या पाणेगाव नगरीतून प्रचंड संख्येनं मराठी बाहेर पडा. कारण ही संधी आपल्याला आरक्षण मिळवून द्यायची आपल्या पोराला. ही आरपारचं आंदोलन आहे मुंबईत. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही या. आणि तुमच्या ज्या गाड्या त्या लावल्या जाणार आहेत जे ट्रॅक्टर काय असतील तुमचे सगळ्या जेवढे वाहन आहेत तेवढे त्याचा सगळा खर्च गावकऱ्यांना उचलायचा. कोणाला काय मागायचं आपला खर्च आपल्याच गावकऱ्यांना उचलायचा. पोरग कोणाचं जाऊ माणसं कोणतेही जाऊ सगळ्या गावकऱ्यांनी एक जीवानं ते खर्च उचलायचा. आपण एखाद्याला वाटर लावायला चाललोत ना 1-1 किलो 2-2 किलो जरी आपण त्याला कोरडं खायला दिलं ना आपलं लेकरू म्हणून दुसऱ्या सुद्धा घातलं 2-4 महिने पुरण त्याला. मी तिकडं बघा ना ती इकडं बघा ना दोघांमध्ये तसंच राहिलं. असा कार्यक्रम झालेला आहे. पण मी असा निभार लागलोय त्यांना ते मला कदारलेच ते पहिल्यांदा विचार करायचा मी असला का नाही दिसत का. त्याच्यामुळं ते म्हणायचे याला आत्ता भिंगून टाकू आपण चला 4-5 मंत्री यायचे मातंबर
विमानाने येते ते म्हणा चला त्याला आता पिंगून टाकू आपण सगळे कारण ते मी कसला पण दिसतं ते हिशोबाने ते म्हणत होते त्यांची तर काही चूक नाही मला किती बाऱ्या मोजतो मी 35च किलो बरोबर ते त्या हिशोबाने मी बी दिसतो मी बँड मध्ये खुळखुळे वाजवणार असल्यामुळे जेव्हा माझ्या टप्प्यात आले का अर ते म्हणले हे काय करे कारण तुम्ही ते वेळेला बघत असताना तुमच्या गावात ते आहे का नाही असं मी काहीच मानणार ना तुमचं ध्यान आहे का नाही माझ्यावर माझ्या कशाला आला टप्प्यात आला का वाजवतो मी त्यांना सोडीतच नाही मी जवळ येऊ तरी म्हणतो त्यांना जवळ आलं त्यांना वाटतं फुटत का काय जवळ आलं मी असा काना बोलतो म्हणजे बोलणार तुम्ही ऐकत असता बघत आपला फिरायला आपला सत्तात तसं मावशी होतो माझे एक कान उद्या सकाळपासून यांना कामाला लावा कारण मागं बसले लेकर आहेत नाही शाळातले यांचं भविष्य तुमच्या हातात यांना मोठं करायचं असलं तुम्हाला आत्ता जाणं लागतं आणि आपण जीवन ठेवतोवरच आपल्याला आरक्षण द्यायचं आपण साहित्यवरच मराठीच्या पोराला आयुष्याचं आरक्षण द्यायचं आपण नसताना आपल्या पोरांच्या पाठीमागे खूप हाल होऊ शकते हे लक्षात राहू मी तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला मी असं नसन मला माहित नाही कारण मी गळपणा माझ्या समाजासाठी मरायचा सुद्धा विचार करत मी असं नसेल तुमच्यात मला माहित नाही पण मी आरक्षण दिल्याशिवाय मरणार नाही याची मला खात्री आहे पण जर माझ्या जीवाचं काही झालं तर विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फोटो देऊ नका हे तुम्हाला माझं सांगणं हा विचार काय